तय नाही केलंय आज उद्या असं करून 7 महिने झालं करोडो मराठा समाज रस्त्यावर ज्यांना स्वतःच्या आई बहिणीला बोलल्यावर राग येतो त्याच आई बहिणी या राज्यातल्या करोडोंना रोडवर बारीक बारीक लेकरं घेत तरीही त्यांना थोडीही माया दया आहे आणि ज्यांनी फसवलंय ते तर अंतिम सत्य असतात ते तरी कोणते शान आहेत ते महाराष्ट्र त्यांनी 40 वर्ष आम्हालाच खाल्लं मराठ्यांना. प्रकाश आंबेडकरांनी एकत्र येण्याची विनंती केलेली आहे. येणाऱ्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा समाज निवडणुकीसाठी तयार असेल. आम्ही तर इमानदारीने तयार आहेत. आता आमच्या सोबत किंवा असणारे किंवा आपण एकमेकात ज्यावेळेस समीकरण जुळवतो त्यावेळेस सगळ्यांचं सारखं मत पाहिजे याला सुद्धा खूप किंमत. मराठा जसा एकमतानं चालणार आहे तसं बाकीच्या छोट्या छोट्या जो समुदाय आहे त्यांनी सुद्धा त्याच ताकदीनं उतारलं तर यांना घालवता येईल. देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत काय भूमिका आपली सांगू आता इलेक्शन संपत झालं पण मराठ्यांविषयी खूपच प्रेम आहे त्यांना अतिप्रेम इतकं उफाळून येतं त्यांचं प्रेम की सांगताच येत. कारण माता माऊलीवरती गोळ्या घातलेल्या अधिकाऱ्यांना बढती दिली त्यांनी बक्षिसी दिली त्यांना. आताही त्यांनी पोलिसाच्या माध्यमातून कालपर्यंत गुन्हे दाखल करणं चालू आहे. कधीचे तर पाठीमागचे 4 महिन्याचे. खूप गृहमंत्री म्हणून खूप शाबासकी देण्यासाठी. सर केंद्रामध्ये कोणतं सरकार आल्यावर तुम्हाला आरक्षण मिळालं? केंद्राचा आमचा काय संबंध. आम्ही ओबीसीतून आरक्षण मागतोय राज्यात आरक्षण आहे आमचं. तुम्ही मराठा आता आमचं आल्यावरच आम्हाला मिळेल असं म्हणायचं. धनगरांना पाहिजे असलं तर त्यांचंच यायला पाहिजे. मायक्रो ओबीसीला मिळवायचं असेल तर आमचंच यायला पाहिजे. मराठ्यांना द्यायचं असेल तर आमचंच यायला पाहिजे. म्हणजे जनतेचं आमचं म्हणजे जनतेचं. मुस्लिमांना आरक्षण पाहिजे असलं तर आम्हालाच आणावं लागणार आहे. दलित बांधवांना पाहिजे असेल तर आम्हालाच आमचं आणावं लागणार आहे. आमचं कोणीच नाहीये. 70-75 वर्षात बघितलं जनतेचं कोणचंच सरकार नाही. सध्या मराठा निवडणूक चालू आहे. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाचा प्रभाव कसा असेल? दिसेल ना त्यांना दिसेल. म्हणून मी नाहीये त्याच्यामुळे त्याचं उत्तर आता मला देणं अवघड आहे. कारण मी त्याच्यात नाही. मी सांगताना सांगितलं की समाजाच्या हातात समाजानं मात्र एक करायचं. पाडण्यास सुद्धा विजय उभा राहून स्वतःचा स्वार्थाचं लालची बनण्यापेक्षा कुठं मला निवडून यायचं किंवा असं काय करायचं खोटं बोलायचं समाजाच्या आंदोलनाचा फायदा घ्यायचा कुठं अपक्ष उभं राहायचं काही नाटकं करायची यापेक्षा पाडण्यास सुद्धा लय मोठा विषय. पाडा. अशोक चव्हाण यांना देखील मराठा समाज विरोध करतो. त्यांचा आता धंदाच आहे पहिल्यापासून. आज थोडंच नाही. सत्तेत असली ते आरक्षण देत नाही. ते सत्तेतून गेले ते आमच्याकडून बोलत होते म्हणजे आंदोलनाकडून. आता मध्ये परत तिकडून बोलायला लागले. त्यांचं सरकार आहे आता ते तिकडे गेले जातात. त्यांचं सरकार असून नांदेडमध्ये गुन्हे दाखल होते महिलांवरती. लातूरवरती सुद्धा आता मला वाटतं 4 दिवस झाले तिथल्या महिलांचा फोन आला होता की तिथल्या 100 महिलांवरती गुन्हे दाखल झाले. एक महिला त्यातली तडीपार केली. तडीपार ही देशातली पहिली घटना अशी सत्ता आहे गृहमंत्र्यांची. मराठा जे आपले मतदार आहेत त्यांना काय आवाहन करा? यावेळेस 100% मतदान करावं. त्यातल्या त्यात मराठ्यांनी तर 100% करावं. कोणाला करायचं काय तो तुमचा अधिकार आहे. मी म्हणणार नाही तुम्ही याला करा त्याला करा. कोणाला करा पण इतक्या ताकदीनं पाडा. इथून पुढं मराठ्यांच्या मताची किंमत केली पाहिजे. मराठ्यांच्या मताची भीती वाटली पाहिजे. जर नाही दिलं तर पुढच्या विधानसभेच्या टायमाला समाजासोबत मी सुद्धा आहे. यावेळेस मात्र मी कधीच खोटं वागत नाही. अंधारातून याला उजाडातून त्याला मी कधीच असं डुप्लिकेटपणा नाही करत. त्यामुळे आता कोण येणार कोण नाही येणार हे समाजाला जास्त माहिती. परंतु समाज राईट कार्यक्रम करा. कारण पाडण्यात सुद्धा खूप मोठा विजय. पाडणारे पाडावी आणि देणारे पण बना. पुढे देणारे बनल्याशिवाय पर्याय नाही. विधानसभेच्या निवडणुकीची पूर्ण तयारी केली का तुम्ही? सुरू झाली. कारण यांनी आम्हाला या लोकसभेत टायमाला आतापर्यंत फसवलं आचारसंहिता लागेपर्यंत. त्यामुळे पुढचं तयारीच आता. चलो धन्यवाद.